ओके. सगळ्यांचं स्वागत आजच्या ह्या मीटिंगमध्ये. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. दुर्वा एडुटेनमेंट च्या माध्यमातून आपण दरवर्षी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करत असतो आणि हे आपलं 7वं वर्ष होतं. आणि या 7व्या वर्षामध्ये तुम्ही इतक्या संख्येने सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपला निकाल आहे आणि हा निकाल ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात हे मला देखील माहिती आहे. आणि आपला निकाल स्वतः आपले परीक्षक जाहीर करणार आहेत आणि त्या परीक्षकांबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणारच आहे. पण तत्पूर्वी थोडंसं क्षमा मागतो सगळ्यांची, कारण आपण 4 वाजता म्हटलो होतो, पण 4 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. थोडंसं उशीर झाला आपल्याला 5-10 मिनिटं. त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो आणि आपल्या आजच्या मीटिंगला सुरुवात करतो. सर्वप्रथम तुमचे आणि आपल्या परीक्षकांचे दोघांचे पण मी स्वागत करतो. आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून आपण दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करतो आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्पर्धा असतात ह्या. पण यावर्षी काही कामानिमित्त मला ऑफलाईन जमलं नाही, सो ऑनलाईनच आपण ही स्पर्धा घेतली होती. आणि सांगायला आनंद होतोय, की फक्त मुंबई, पुणे किंवा नाशिक इथून नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्याला स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खूप छान अशी स्पर्धा झाली. कारण का जवळपास 28 लोकांचे व्हिडिओ झाले. म्हणजे एंट्र्या जवळपास काही 32 होत्या. 32 का 33, पण काही लोकांचे व्हिडिओ पोहोचले नाहीत आमच्यापर्यंत. आम्ही अनेकदा रिमाइंडर दिले तरी पण त्यांचे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत. सो 28 कलाकारांनी आपले व्हिडिओ पोस्ट केले आम्हाला आणि त्या 28 कलाकारांच्या व्हिडिओनुसार आपण आजचा हा निकाल जाहीर करणार आहोत. तर आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. आपण आतापर्यंत 3 शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. 2 एकांकिका आपण सादर केलेल्या आहेत. मागच्या वर्षी आपण प्रेमानंद गजबींचं नाट्य लेखनाची कार्यशाळा पण आयोजित केली होती. अनेकदा अभिनय कार्यशाळा पण आपण आयोजित करतो. अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत आणि आपले जे सेंटर आहे किंवा आपली जी संस्था आहे ती डोंबिवलीमध्ये आहे आणि तिथूनच आपण हे सगळं कार्य करत असतो. तर मी तुम्हा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपले आजचे जे परीक्षक आहेत श्री अशोक खंडोरे सर यांची थोडक्यात ओळख करून देतो, की श्री अशोक खंडोरे सर हे एक नाटककार आहेत, ज्येष्ठ नाटककार आहेत आणि गेली 40 पेक्षा जास्त वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आतापर्यंत अनेक नाटकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. अनेक एकांकिकांचं लेखन केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. अनेक ठिकाणी ते परीक्षक म्हणून देखील जात असतात. ओके. आणि आत्ता झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये देखील त्यांचं सरहद्द नावाचं एक नाटक होतं. आणि खूप सुंदर असं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे आणि सुंदर असं त्यांनी दिग्दर्शन पण केलं आहे त्या नाटकाचं. मी स्वतः त्याच्यामध्ये एक भूमिका करत आहे आणि त्याचा आता दुसरा प्रयोग पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 23 तारखेला कल्याण येथे आहे आत्रेमध्ये, आत्रे थिएटरला. तर असे हे आपले आजचे परीक्षक आहेत आणि खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. कारण का आत्तापर्यंत मी त्यांना जे ओळखतोय ते मला असं वाटतं मागील 16 ते 17 वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. मी त्यांच्या अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे आणि अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्याबरोबर मी एकत्र असतो. तर आत्ता हा जो काही निकाल ते सादर करणार आहेत, तर तो एक अनुभवाने सादर करणार आहे. त्यामुळे कुणीही असं काही वाटून घेऊ नये, की कोण आमचं परीक्षण करणार आहे किंवा कोण निकाल सादर करणार आहे. तर त्यांच्याकडे एक प्रोफाईल आहे आणि तो प्रोफाईल खूप चांगला आहे त्यांचा आणि अशी आपली ही परीक्षक व्यक्ती आहे, की जे आपल्याला काय करणार आज निकाल सांगणार आहेत. तर मी सरांना आता विनंती करणार आहे, की सर तुमच्याकडून आम्हाला हा निकाल समजून घ्यायचा आहे आणि तत्पूर्वी तुम्ही आमच्या सगळ्या कलाकारांना थोडक्यात मार्गदर्शन कराल अशी मी आशा व्यक्त करतो. कारण का हे कलाकार आहेत ते प्रयत्न करतायत स्वतःला सक्षम बनवण्यासाठी. ते प्रयत्न करतायत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. पण कुठे त्यांचं काय कमी पडतंय किंवा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ओके. याबद्दल थोडक्यात तुम्ही प्रथम त्यांना मार्गदर्शन करा अशी मी विनंती करतो आणि मग आपला निकाल तुम्ही जाहीर करा. सर मी तुम्हाला अनम्यूट करतोय. हां, येस तुम्ही अनम्यूट केलंय सर मी तुम्हाला. हो हो हो. ओके. ओके, धन्यवाद. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष आणि संस्था प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सर यांचं मनस्वी अभिनंदन. गेली कित्येक वर्ष ते सातत्याने हे प्रयत्न करत आहेत आणि जास्तीत जास्त कलाकारांना संधी कशी देण्यात येईल, कलाकार कसे घडवता येईल, त्यासाठी ते त्याच्या संस्थे थ्रू प्रयत्न करत असतात. माझा आवाज येतोय बरोबर, व्यवस्थित येतोय आवाज? हो सर, हो सर. येतोय. ओके, ठीक आहे. आणि या स्पर्धेमध्ये
महाराष्ट्राला कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी कोल्हापूर, नागपूर, देवगड म्हणजे कोकण, मराठवाडा, विदर्भ, मुंबई ह्या सर्वच परिसरातून एंट्री आलेल्या आहेत. ह्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे की बाल कलाकारांपासून तो मोठ्यापर्यंत इथं वर्गीकरण केलेलं आहे. सगळ्यांना एकाच याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. त्यामुळे बालकारांसाठी वेगळे प्राइजेस आणि मोठ्यांसाठी वेगळं असं आपण काही केलेलं नाहीये. आणि त्यांना सर्वांना एकत्र आणलेलं आहे. का मेन उद्देश हा नंबरामध्ये कोण येतो हा नाहीये. प्रत्येक कलावंतांना प्रोत्साहन देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे मग ही वर्गवारी केलेली नाहीये. आणि ही वर्गवारी केलेली नसताना सुद्धा ज्यांच्याकडे आपण बाल कलाकार म्हणतो त्यांनी अतिशय चांगले परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेले आहेत. हां. तर त्या बाल कलाकारांचं खरं म्हणजे मनापासून कौतुक, की अगदी मोठ्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरला आहात आणि तिथे तुम्ही तुमचं कौशल्य दाखवलेलं आहे. मित्र ह्या दृष्टीने थोडंसं काही खूप परिपक्व कलाकार यामध्ये होते, तर काही अत्यंत नवखे होते. तर त्यामुळे जे अत्यंत नवखे होते त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी काही गोष्टी मुद्दामून इथे सांगतोय. मग ती स्पर्धा ऑनलाईन असू दे, ऑफलाईन असू दे, ती एकपात्रे असू दे, एकांकिका असू दे, नाहीतर नाट्य स्पर्धा असू दे. पण अभिनयासाठी जे काही निकष लावले जातात तेच निकष इथेही लावण्यात आलेले आहेत. म्हणजे इथे काय असं वेगळं केलेलं नाहीये. वेगळी सवलतही दिलेली नाही, काय खूप बंधनं लावली असाही प्रकार नाहीये. आपण जाणता आता जे जुने कलाकार आहेत त्यांना माहिती आहेत, पण नवीन कलाकारांसाठी मी मुद्दामून हे सांगतोय, की अभिनयाकडे बघताना सर्वसाधारणपणे अभिनयामध्ये वाचिक अभिनय, अंगिक अभिनय, आहार्य आणि सात्विक अभिनय अशा अभिनयाचे ठळक असे 4 ठोकळबाजपणे त्याचे वर्गीकरण केलेलं असतं. ते 4 विभागामध्ये त्याला नोंदवलेलं असतं. आणि हे कोणत्याही स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी पाहिल्या जातात. एखाद्या अभिनेत्याला बक्षीस देताना, तर त्याची गुणवत्ता बघताना सर्व गोष्टी पाहिल्या जातात. काय असतं पहिल्यांदा वाचक अभिनयामध्ये, तर तुम्ही जे काही संवाद बोलता आहात, ते किती सुस्पष्ट बोलता आहात. किती चांगल्या पद्धतीने डायलॉग तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आहात. नाटक म्हटल्यानंतर संवाद हे सगळ्यात महत्वाचं माध्यम मानलं जातं. संवाद. तुम्हाला जे काही सांगायचं आहे, तर ते किती प्रभावीपणे तुम्ही सांगता हे खूप महत्वाचं असतं. आता ते नाटक असो, एकांकिका असो, कधीही तुम्ही काय सांगता आणि कसं सांगता आहात ह्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजे कोणताही एखादा अगदी एकपात्री अभिनय असलं तरी तुमची जी संहिता तुम्ही निवडता आहात, ती किती चांगल्या पद्धतीने त्याच्यातून तुम्ही नेमका काय मेसेज देत आहात, हे त्यात महत्त्वपूर्ण असतं. ओके. तो मेसेज तिथे दिला जातो. तर तसा मेसेज देणं खूप आवश्यक असतं आणि ते एकांकिका नाटकामधनं पण बघायचं असतं. जे काही सांगायचं असतं. आता ते कसं सांगितलं जातं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि मग कलाकाराकडून ते ज्यावेळेस पाहिलं जातं, त्यावेळेस आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या अभिनयाच्या, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि ह्या गोष्टी मी याही ठिकाणी पाहिलेल्या आहेत. इथे मला एक गोष्ट जाणवली का जे कलावंत इथे सहभागी झालेले आहेत, त्याच्यातले काही म्हणजे मोजके असे, की एखादाच कलाकार असा का त्याचे कन्सेप्टच क्लिअर नाही एक पात्र अभिनय स्पर्धा म्हणजे काय? की त्याने एक पात्र अभिनय स्पर्धेमध्ये 2 कॅरेक्टर वापरलेत. जो काही 2.5-3 मिनिटाचा त्याने प्रवेश पाठवला होता त्याच्यामध्ये 2 कास्टिंग होता. हा एक पात्र अभिनय स्पर्धा होता. तर त्यांनी लक्षात घ्यायला हवं तर नवखे आहेत हे मला माहीत आहे. तरी सुद्धा एक पात्री म्हटल्यानंतर एकाच व्यक्तीने अभिनय करायचा आहे. तिथे 2 व्यक्ती असू शकणार नाहीयेत हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. कोणतीही स्पर्धा असली तर स्पर्धेसाठी जी वेळ दिली जाते, ती वेळ पाळणं खूप गरजेचं असतं. ह्या स्पर्धेसाठी 3 मिनिटं ते 5 मिनिटं अशी वेळ दिलेली होती. म्हणजे कमीत कमी 3 मिनिटं आणि जास्तीत जास्त 5 मिनिटं. असा हा वेळ होता. पण काही कलावंतांचे जे व्हिडिओ आलेले आहेत, ते 3 मिनिटापेक्षा कमी आहेत, तर काहींचे 5 मिनिटांपेक्षा जास्त आहेत. आणि तरीही जर खूप खरोखर एखाद्या कलाकाराने चांगला अभिनय केलेला आहे, तर मी 10-15 सेकंद त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. आणि तो यासाठी
की बहुतेक बऱ्याचदा कलाकार आपली ओळख सांगतो, त्या ओळख सांगण्यामध्ये 5-10 सेकंद निघून जातात. किंवा ज्या ठिकाणी तो आपला अभिनय संपवतो आणि तो कट करतो व्हिडिओ, तो कट करणं अभिनय संपल्यानंतर व्हिडिओ तेवढ्यामध्ये पण 2-4 सेकंद निघून जातात. त्यामुळे हा जो मी 15-20 सेकंदाचा जो भाग आहे, तो फार असा गांभीर्याने घेतलेला नाहीये. पण त्यापेक्षा खूप कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे जे आहेत, मग ते नंबरात असले तरीही ते डिबार करण्यात आलेले आहेत. त्यांना नंबरामध्ये स्थान मिळालं नाही. मात्र त्यांना उत्तेजनार्थ म्हणून त्यांना प्रशस्ती पत्र मात्र देणार आहोत. तर त्यांनी चांगलं केलं होतं, पण त्यांना टायमिंग मध्ये ते करता आलेलं नाही. त्यांना प्रशस्ती पत्रकामध्ये घेतलेलं आहे. आता काय होतं की ज्यावेळेस आपण शूट करतो, म्हणजे खूप कलाकारांना माहिती नसतं, तर त्यांचा दोष नाही, कारण की त्यांना शूट करण्याचं किंवा शूटिंग करण्याचं तंत्रच माहित नसतं. होतंय काय, की काही जे व्हिडिओ आलेले आहेत, ते इतके लांबून शूट केले गेलेले आहेत, की त्या कलाकाराचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच दिसलेले नाहीयेत. आणि जर तुमचे एक्सप्रेशनच जर दिसत नसतील, तर मग मार्क द्यायचे कसे? तर काही जणांनी इतक्या जवळून शूट केलेलं आहे, की त्यांचे जे अंग हातवारे आहेत किंवा बॉडी लँग्वेजच त्यांचे काही दिसत नाहीत त्या ठिकाणी. आणि अभिनयामध्ये ते खूप गरजेचं आहे. अंगिक अभिनय हा महत्वाचाच असतो. आणि जर तुमचा अंगिक अभिनय दिसणार नसेल, तुम्ही फक्त मुद्राभिनय आणि वाचिक अभिनय ह्या 2च गोष्टी जर दिसणार असतील, तर मग बाकीचं काय? तर कधीही जर असं तुम्हाला शूट करायचं असेल किंवा कुठेतून ऑडिशन्स असेल, काही असेल, कुठे तर आपल्याला असे व्हिडिओ जर पाठवायचे असतील, त्यासाठी ही काळजी घ्यायची असते, की आपण पूर्ण तर दिसलो पाहिजे, पण खूप दुरूनही दिसायला नको. म्हणजे खूप मोठा एरिया निवडायचा नसतो. कारण की तुमची बॉडी लँग्वेज दिसायला हवी, फेस एक्सप्रेशन दिसायला हवेत आणि तुमचे संवादही स्पष्ट ऐकायला जायला हवेत. काहींचं असं झालेलं आहे, की त्यांच्या संवादामध्ये स्पष्टता नाही. होऊ शकतं का त्यांचे स्पीकर आहेत जे मोबाईलचे, मोबाईलवरच बहुतेकांनी केलं असं शूट आपण एक गृहीत धरूया. पण ते असल्यामुळे त्यांचे संवाद नीटसे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच हा संपूर्ण रिझल्ट लावण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचा वाचिक अभिनय पाहिलेला आहे, मुद्राभिनय पाहिलेला आहे, अंगिक अभिनय पाहिलेला आहे. आहार्य म्हणजे आता तिथे मेकअप असतो, कपडे, वेशभूषा या गोष्टी इथे नव्हत्याच आणि त्या पाहिल्या जाणार नव्हत्याच. त्या इथे अभिप्रेतच नाहीये. संगीत इथे अभिप्रेत नाही. ह्या बाह्य गोष्टी नाहीयेत. तर ह्या गोष्टी इथे पाहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण जो रिझल्ट आहे, तो लावलेला आहे. आता याच्यामध्ये काय घडलंय, तुम्ही जे व्हिडिओ पाठवलेले त्याच्यातल्या काही छोट्या गोष्टी सांगतो, निदर्शनास आणून देतो. हे करताना काही जणांनी ऍक्शन केलेली आहे, पण रिॲक्शनच आलेली नाहीये. म्हणजे एक व्यक्तिरेखा आहे, ती दुसऱ्या व्यक्तिरेखेशी बोलते, जे आपल्याला दिसत नाही एक पात्र असल्यामुळे. पण समोरच्या व्यक्तिरेखेचे जे काही संवाद असतील, त्याच्यावरती ती रिॲक्शन याची यायला हवी, ती रिॲक्शनच आलेली नाही. म्हणजे त्याने ऍक्शन तर केलेली आहे, पण रिॲक्शन कुठेही आलेली नाहीये. बऱ्याच व्यक्तिरेखाने असं केलेलं आहे का प्रेक्षकांकडे म्हणजेच कॅमेऱ्याकडे पाहून फक्त संवाद म्हटलेला आहे. त्याची अपेक्षा आहे, की इतर जर कलावंत तुमच्या संहितेमध्ये असतील, तर त्या गोष्टी अधोरेखित व्हायला हव्या, तर त्या अधोरेखित झालेल्या नाहीत. संवादात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. क्लोजअपमुळे हातवारे दिसत नाही तेही सांगितलेलं आहे. बॉडी लँग्वेज दिसत नाही. काही जण फक्त एका जागेवर बसूनच संवाद म्हटलेले आहेत. प्रश्न असा आहे, ती व्यक्ती म्हातारी असो किंवा अपंग असो, पण तिची बॉडी लँग्वेज त्याच्यातून येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बसलेली असली तरी तिची बॉडी लँग्वेज त्यातून दिसायला हवी, त्या पद्धतीचं. पण तेही दिसलेलं नाहीये. काही रेकॉर्डिंग असं आलेलं आहे, की त्या कलाकारांचे चेहरेच कट होत आहेत. चेहरा पूर्ण येत नाही त्याच्यामध्ये. आणि एका कलाकाराविषयी मी नंतर बोलेल सगळ्यात शेवटी. त्याला आम्ही प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. त्याने खरोखर खूप चांगला अभिनय केला होता. म्हणजे तो रेकॉर्ड केलेलं आहे आधीच दुसऱ्या ठिकाणी. सगळ्या गोष्टी चांगलं होतं, पण त्याचा वेळ इतका जास्त होता, की त्याला नंबरात घेता आलेले नाही. त्याच्याविषयी नंतर बोलेल. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा निदर्शनास इथे आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या बघूनच हा रिझल्ट लावलेला आहे.
माझ्या दृष्टीने नम्रात कोणीन हा गौण आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला ते खूप महत्वाचं आहे. आणि हाच महत्वाचा माणसांना पुढे नेण्यासाठी ह्याच गोष्टी कामी येत असतात. तर आपण उत्तेजनार्थांपासून सुरू करणार आहोत रिझल्ट वगैरे. मी जास्तीत जास्त जणांना प्राइज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांना प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश आहे. प्रोत्साहन देणं हा उद्देश असेल तर मग जास्तीत जास्त जणांना कसं प्रोत्साहन देता येईल त्यासाठी जास्तीत जास्त नंबर काढलेले आहेत. उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक दिलेले आहे ते डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सर तुम्हाला ते सगळे पाठवतील किंवा काय कसं आहे ते ऑनलाईन सांगतीलच तुम्हाला. पण सुरुवात आपण उत्तेजनार्थ पासून करणार आहोत. उत्तेजनार्थ मध्ये आहे किमया मेस्त्री डोंबोलीची 8 वर्षाची मुलगी आहे. चांगलं केलं तिने प्रेझेंटेशन आणि त्यासाठी तिला आपण उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक देतोय. किमया मेस्त्री. दुसरी आहे प्रीती बागी, ह्या कोल्हापूरच्या आहेत आणि यांनाही आपण प्रशस्ती पत्रक देतोय. अमोद करंदीकर म्हणून आहेत डोंबिवलीचे, त्यांनाही आपण उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक देत आहोत. त्यानंतर शहापूरचे प्रसाद वैद्य आहेत, त्यांनाही आपण प्रशस्ती पत्रक देत आहोत उत्तेजनार्थ. प्रिया उंदे ह्या पुण्याच्या आहेत, त्यांनाही आपण प्रशस्ती पत्रक देत आहोत. रोहा येथील आदेश पवार आहेत, त्यांनाही प्रशस्ती पत्रक दिलं आहे. वैभवी माने अय्यर ह्या उल्हासनगरच्या आहेत, त्यांनाही आपण प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. सुभाष चव्हाण डोंबिवली यांनाही आपण प्रशस्ती पत्रक दिले. ह्या सर्व जणांना अभिनयाची जाण आहे, त्या अभिनय चांगल्या पद्धतीने करू शकतात. हा, परंतु ते मात्र नंबरात आलेले नाहीयेत आणि म्हणून त्या सर्वांना आपण प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. त्या सर्वांचं अभिनंदन. आता आपण नंबरांकडे वळूया. नंबरातही देताना फार मार्काचा फरक झालेला नाही हे सर्व देताना, आणि त्यामुळे 1 नंबर असं दोघांना विभागून देण्यात आलेला आहे. 3रा नंबरही असाच विभागून देण्यात आलेला आहे. दोघा जणांना हा नंबर देण्यात आलेला आहे आणि ह्या दोन्हीही मुली आहेत 10 आणि 11 वर्षाचा. खरोखर खूप चांगलं केलंय त्यांनी. त्यांना अजून चांगलं मार्गदर्शन मिळालं तर खूप चांगलं करू शकतात. त्यांच्यामध्ये खूप जास्त स्पार्क आहेत. बरं, हे करताना मी बॅकग्राऊंड पाहिलेलं नाहीये, पण तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडवर शूट करताय, काय करताय, फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे, कसं सांगायचं आहे आणि तो अभिनयाच्या कसोट्या तुम्ही पार करतात का, असं बघून आपण दिलेलं आहे. तर 3रं पारितोषिक आपण 2 मुलींमध्ये विभागून दिलेलं आहे. आरोही पाटील दहिसर ही 10 वर्षाची मुलगी आहे, हिला आपण 3य पारितोषिक देतोय. तसंच विरा पारकर ही देवगडची मुलगी आहे, 11 वर्षाची मुलगी आहे, तिलाही आपण विभागून पारितोषिक देतोय. तर 3ऱ्या नंबरवरती आपण दोघांना विभागून पारितोषिक दिलेलं आहे. तर त्यांचे दोघांचेही म्हणजे दोघींचे मार्क सारखेच आलेले आहेत. तसंच 2रा नंबर सुद्धा आपण विभागूनच दिलेला आहे, कारण त्या दोघांचे मार्क पुन्हा सारखेच आहेत. त्याच्यातले जे दोघं आहेत ते आहेत, एक देवज्ञ गौरी बदलापूरचा 19 वर्षाचा तरुण आहे, त्याला 2य पारितोषिक मिळालेलं आहे. आणि चंद्रशेखर मूर्ती हे नागपूरचे आहेत, यांना 2य पारितोषिक मिळालेलं आहे. आणि आता आपण पहिल्या नंबरकडे वळूया आणि पहिल्या नंबरचा खरं आपण खूप कौतुक करूया. अरे की पहिल्या नंबरवर आली आहे 10 वर्षाची एक मुलगी, की जिने खरोखर खूप चांगलं काम केलंय. त्या मुलीने 10 वर्षाची आहे, डोंबिवलीची आहे, नाव आहे तपस्या पाटील.
ही तिसरीच शिकणारी मुलगी आहे आणि ही मात्र या स्पर्धेमध्ये बाजी मारून गेलेली आहे. जे निकष या स्पर्धेसाठी ठरवण्यात आले त्या सर्व निकषामध्ये ही मुलगी इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेली असल्यामुळे तिला आपण पहिला नंबर दिलेला आहे. तपस्या पाटील, वय वर्ष 10, तिसरी शिकणारी, डोंबिवलीची मुलगी. तर मित्र हो, हा होता आजचा निकाल. डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सर त्यांच्या संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवतच असतात. मीही माझ्या संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम इथे कल्याणमध्ये राबवत असतो. कोणत्याही कलाकारांना जर आमच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी वेलकम करतोय आम्ही. आणि ज्ञानेश्वर सकपाळ सर, यापुढचे सूत्र मी पुन्हा तुमच्याकडे सोपवतोय. यापुढचे सूत्र तुम्ही हाती घ्या. ओके, धन्यवाद सर. सर्वांचे अभिनंदन. सर्व म्हणजे जे विजेते आहेत त्यांचे पण अभिनंदन, आणि बाकीच्यांनी काही डिस्टर्ब होण्याची गरज नाही, कारण का कोणतीही स्पर्धा ही काही शेवटची स्पर्धा नसते. फक्त याच्यातून शिका की आपल्याला काय शिकायला मिळालं, सरांनी काय सांगितलंय हे तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. एक मिनिट, मी स्पॉटलाइट मध्ये नाही. हा, ठीक आहे. सर धन्यवाद, तुम्ही निकाल जाहीर केला त्याबद्दल. आणि विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बाकीच्या कलाकारांना मी एवढंच सांगेन की ह्याच्यातून पॉझिटिव्ह घ्या, की सरांनी जे काही सांगितले, तरी मी इथे एक अनुभव सांगतो सर, की बऱ्याच लोकांना मी रिपीटेड व्हिडिओ पाठवायला सांगितले. ऍक्च्युली स्पर्धेत असं कधी कोण सांगत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे अनेकांना मी सांगितलं की अरे तुमचा व्हिडिओ चुकीचा आहे, परत पाठवा. असे मी सांगितलं काही लोकांना, जिथे मला अगदी वाटलं. ऍक्च्युली हे नियमाच्या बाहेर आहे. तर काय माहितीये का, स्पर्धा म्हटलं का तिला नियमावली असते, हे आपण का विसरतो हे मला कळत नाही. जर आपल्याला 3 मिनिटाचा कालावधी सांगितलाय कमीत कमी, तरी काही लोकांचे 1.5 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत. आता जर ठळकपणे त्यात लिहिलेलं आहे की स्पर्धेची नियमावली, तर आपण त्याला पात्र होणं गरजेचं आहे ना. तर मला काय म्हणायचंय की ठीक आहे, इथून पुढे तुम्ही जर का अशा काही स्पर्धांमध्ये सहभाग घेताय, तर कृपया करून नियमांचं पालन करा. नाहीतर काय होणार, तुम्ही असेच स्पर्धा करत राहाल आणि अपयशी व्हाल. मग तुम्ही डिस्टर्ब व्हाल की नाही यार, स्पर्धा काही बरोबर नसतात, स्पर्धा काही निकाल बरोबर देत नाहीत, आपल्याला कोण काही स्पर्धेमध्ये पारितोषिक देत नाहीत. हे तुमच्याकडे निगेटिव्ह थॉट येऊन जाईल आणि त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः असाल. जर आपल्याला डेडलाईन दिली आहे की 5 मिनिटाच्या वर जायचं, तर आपला व्हिडिओ आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की माझा 6 मिनिटाच्या वर जातोय, 5 मिनिटाच्या वर जातोय, त्याला कसा क्रॉप करता येईल किंवा काय कमी करता येईल कंटेंट, हे पाहणं. हे छोट्यातल्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या नियमांमध्ये ठळकपणे दिलेल्या आहेत, तर त्या आपण का नाही पाहू शकत. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की हा जो काय निकाल लागला, त्या निकालाला कारणीभूत आपणच आहोत. म्हणजे जर का आपण या नियमांचं पालन केलं असतं, तर नक्कीच कदाचित आपण ह्या नंबरामध्ये असतो. तर त्याच्यामुळे, आणि काहींनी जसं सर मगाशी म्हटले की काहींनी खरंच खूप छान केलंय, पण ते इतकं लांबून शूट केलंय की त्यांचा आवाजच, त्यांचे शब्दच क्लिअर येत नाहीत. काय फायदा? तुम्ही अभिनय छान केलाय, तुमची संहिता छान आहे, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, पण जर का तुमचे डायलॉग डिलिव्हरी जर का व्यवस्थित पोहोचत नसतील, तर काय फायदा? आपली स्पर्धा कसली आहे? एकपात्री अभिनय स्पर्धा, बरोबर की नाही? काहींनी तर लिटरली भाषण दिलंय, फक्त समोर मोबाईल ठेवलाय आणि फक्त भाषण कसं देतो आपण, तशा पद्धतीने व्हिडिओ पाठवलाय. म्हणजे आपली वक्तृत्व स्पर्धा आहे की अभिनय स्पर्धा आहे, हा मोठा प्रश्न पडला होता मला. पण ठीक आहे, काही लोकांना मी वैयक्तिक सांगितलं की बाबा रे, असं नाही, असं करा. पण ते योग्य नव्हतं, चुकीचंच होतं. असं सांगणं योग्य नसतं. स्पर्धा म्हटले की नियमावली असणं गरजेचं आहे. सो मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की नियमांचं पालन करा. नक्की स्पर्धेमध्ये तुमचा विचार केला जातो. जसं सरांनी आता काय केलं बघितलं ना तुम्ही, की 1, 2, 3 नंबर आपण तिघांना देत होतो. पण नियमांचं पालन केलंय सगळ्यांनी, बरं की नाही? ज्या लोकांना त्यांनी पहिल्या नंबरमध्ये, दुसऱ्या नंबरमध्ये, तिसऱ्या नंबरमध्ये आणलं, ते डिव्हायडेशन का झालं? कारण का त्यांना आपण टाळू शकलो नाही. का नाही टाळू शकलो? कारण नियमांचं पालन केलंय त्यांनी. मग त्यांच्यावर ते अन्याय नाही झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांना आपण काय केलेलं आहे, तिथे ग्राह्य धरलं. तर मला सांगा तात्पर्य एवढंच आहे, की काहींचं खरंच खूप छान झालं होतं. सर त्या मुलाचं सांगा तुम्ही, ज्याने आपण हो, म्हणतो ना. सांगतो. तर मी तो अगदी तो नाव घेऊन सांगतो. आदेश पवार हा रोहाचा 19 वर्षाचा मुलगा आहे आणि सुपर. त्याने खरोखर खूप खूप चांगलं केलेलं आहे. पण ते किती केलं त्याने? 6 मिनिटं आणि 44 सेकंद, जवळजवळ 2.25 मिनिटं त्यांनी जास्त केलेला आहे. तो हमखास नंबरामध्ये होता, पहिल्या दुसऱ्या नंबरवर असता तो.
येस येस येस. पण आता मला त्याने सांगा, फक्त ते एडिट करणं गरजेचं होतं, बाकी काहीच नाही. एवढा आता मोठा मला अर्थात सांगा तो त्याने. हा. हा, की बोल बोल बोला. ही साधी गोष्ट आहे की नाही, की जर आपण एखाद्या स्पर्धेला पाठवतोय त्याची नियमावली पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या नियमावलीत तो व्हिडिओ बनवतात त्याला, म्हणजे मलाही त्याचा व्हिडिओ इतका आवडला होता ना सर, की खूप छान केलं त्याने, हम्म, खूप सुंदर त्यांनी केलं आहे. आणि आपलं त्यावरती बोलणं पण झालं, की मग हम्म. असं जर आपण मेहनत करत असू तर त्या मेहनतीचा फायदा काय? काहीच फायदा नाही ना. की आपण एवढं सुंदर प्रेझेंटेशन करतोय, आपली संहिता चांगली आहे, आपला अभिनय चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आपण नियमावलीच्या बाहेर जाऊन करतोय. म्हणजे पावणे 2 मिनिटं त्याला कळू शकत नाहीत का, की ती आपली कट करणं गरजेचं आहे? असं. नाही, त्याचं कारण काय होतं, कारण असं होतं हं. तर तो आधीच कुठेतरी शूट केलेला व्हिडिओ होता. हं, 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 हं. कार्यक्रमातलाच व्हिडिओ आहे तो. आणि अच्छा. तसाच व्हिडिओ इकडे फॉरवर्ड झालेला आहे, फक्त त्याच्यावर पुन्हा कट करून त्या नियमामध्ये बसून पाठवला नाही तो. ओके. असं झालेलं आहे तो. हं, हा. हं. याच्यासाठी तो सेपरेट नाही बनवला, त्याच्याकडे ऑलरेडी तयार होता तो. आणि तयार अच्छा. व्हिडिओ काही विचार न करता त्याने स्पर्धेला पाठवून दिला, ओके. नियम न पाहताच. हा. नियम न पाळता त्यांनी तो केला, पण त्याने सुंदर केलं होतं. असं आहे. पण नाही, चांगला परफॉर्मन्स खूप चांगला होता, सगळ्या गोष्टी योग्य होत्या तिथे. येस, येस. तर मला हेच सांगायचं सगळ्यांना, की नियमांचं पालन करा. नियमांचं पालन केलं ना, तर नक्कीच तुम्हाला यश मिळवता येतं. नाहीतर काय नाही. आपण खूप चांगलं करतोय, पण जर नियमच पाळत नाही, तर काय करणार? कारण का, आणि मी का सांगतोय, की इतक्या व्हिडिओमध्ये जवळपास 95% कलाकारांचे व्हिडिओ हे बाद होते. सर बरोबर बोलतोय ना मी? फक्त हो एक हो हो हो. 5% फक्त 5% कलाकारांचे व्हिडिओ असे होते, की जे विचार करण्यासारखे होते, जे आपल्या नियमात होते. कालावधी व्यवस्थित होतं, वयोगट व्यवस्थित होतं. त्यानंतर त्यांनी अभिनय खरंच केला होता. फक्त वाक्य बोलले नव्हते किंवा फक्त भाषण केलं नव्हतं किंवा फक्त वक्तृत्व नव्हतं. तर त्यांनी खरंच काहीतरी अभिनय केला आहे. आणि मुळात अभिनय जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो तेव्हा आपला कॅमेरा कसा पकडला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत ना. आपला क्लोज दिसलं पाहिजे. बरं काही नाही तर इतका क्लोज कॅमेरा पकडला की तुमचे हातच दिसत नाहीत. हात बाहेर आहेत. फक्त आणि त्याचा फक्त एका व्हिडिओचं नाव सांगत आहे, फक्त मुद्राभिनय आहे. बस. फक्त चेहऱ्यावरतीच कॅमेरा आहे. म्हणजे म्हणजे आपला फोटो आपण कुठे पाठवतो ना, हां. पासपोर्ट साईज फोटो, ही जेवढी बरोबर. जागा असते ना, तेवढ्या जागेवरती त्या कलाकाराचं हे आलेलं आहे शूटचा. येस, येस. कधीही लक्षात ठेवायचं, अभिनयाचा जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो, तेव्हा तुमचं सर्व शरीर दिसलं पाहिजे. म्हणजे तुमच्या वरून केसापासून खाली पायापर्यंत ती पूर्ण दिसला पाहिजेत. नाही, किंवा किंवा नाही, एक मी असे कन्सिडर केलेलं, मी नाव सांगत नाहीये. हं, हं, हं. तो कमरेपासून वरतीच होता. पण ओके. कमरेपासून वरती असताना सुद्धा त्याची जी बॉडी लँग्वेज होती ती त्या जो पिचने बनला होता त्याच्याशी पूर्ण समरस होती. म्हणजे बरोबर, बॉडी लँग्वेज कळत होते पूर्ण. हां, बॉडी लँग्वेज इन्व्हॉल्व होते त्याच्यामध्ये. म्हणजे बरोबर. अशा मूव्हमेंट जास्त नव्हत्या, परंतु बॉडी लँग्वेज इन्व्हॉल्व होते त्या पूर्ण प्रसंगाची, आणि तो आपल्या नंबरामधला कलाकार आहे. ग्रेट, ग्रेट, हं, ग्रेट. म्हणजे तेच आहे हं, थोडक्यात, काय तुमची देहबोली दिसली पाहिजे ना. तुमचे हातवारे, तुमचे हं. सगळं दिसलं पाहिजे ना. आता फक्त तुमचा चेहरा जर तुम्ही दाखवाल, तर आम्हाला काय कळणार तुमचा अभिनय ना. तर काहींचे व्हिडिओ फक्त तसेच आहेत, की फक्त चेहरा दिसतोय, बाकी हात वगैरे काही दिसत नाहीत आणि अशा पद्धतीने त्यांनी पाठवलेलं आहे. तर इथून पुढे कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवा, की आपण जेव्हा एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये सहभाग घेतो, तेव्हा त्याची नियमावली काय आहे? तिथे काय अपेक्षित असतं? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच व्हिडिओ बनवा आणि प्रामाणिकपणे नियमांचं पालन करून तुम्ही जर का हे केलंत, तर नक्कीच तुम्हाला तिथे ग्राह्य धरलं जातं आणि तुमचे चान्सेस असतात, की तुमच्याबद्दल विचार केला जातो. ठीक आहे. तर असो काही हरकत नाही. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जसं सर मगाशी म्हटलं, की आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. तर नक्कीच कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल, तर आमच्याबरोबर तुम्ही संपर्क करू शकता. मी हंडोरे सरांचा नंबर पण ग्रुपमध्ये ऑलरेडी ते आहेत. त्यांचा नंबर पण मी शेअर करेन. अ, त्यांच्याशी पण संपर्क करू शकता, माझ्याशी पण संपर्क करू शकता आणि करता येईल. आता आमच्या रिहर्सल वगैरे डोंबिवली कल्याणमध्ये असतात. तर तसं जर त्या साईडला कोणाला जर शक्य असेल, तर आमच्या ग्रुपबरोबर जॉइन होऊ शकतात. काही हरकत नाहीये. आता सरांच्या नाटकाचा प्रयोग सर 23 फेब्रुवारी आहे ना आपलं नाटक? हां, ते 23 फेब्रुवारी आहे. 23 फेब्रुवारी संडे. संडेला आहे. शक्य नंतर पुढे लागतील प्रयोग त्याचे. नंतर 23 नंतर प्रयोग लागतील त्याचे. येस, येस. हं. तर खूप छान असा त्यांचा प्रयोग मागे झाला राज्यनाट्यमध्ये आणि आता त्याचा सेकंड प्रयोग लागतो आहे. तर जर शक्य असेल त्यांनी जरूर या आणि नाटकाचा आस्वाद घ्या. मी सगळ्यांचे प्रमाणपत्र हे ग्रुपमध्ये आज रात्रीपर्यंत येतील कारण का बनवलेले नाहीयेत. कारण आत्ताच मला पण कळलं, की कोणाकोणाला प्रशस्तीपत्र मिळणार आहे ते. तर मी आज रात्रीपर्यंत सगळं ते पाठवेन. पहिल्या 3 क्रमांकाचे जे पेमेंट्स आहेत ते पण मी पाठवेन. त्याचा स्क्रीनशॉट मी ग्रुपमध्ये पण शेअर करेन आणि त्यांचं पण प्रमाणपत्र मी ग्रुपमध्ये शेअर करेन. तर सगळ्या गोष्टी आज रात्रीपर्यंत शेअर होतील. काही हरकत नाहीये आणि कोणी वैयक्तिक
असं काही कोणी मानू नये, राग मानू नये, की आम्हाला का नाही कन्सिडर केलं किंवा आम्हाला काय नाही. असं नाहीये. आम्ही ही स्पर्धा घेतो ती प्रोत्साहन देण्यासाठी, की तळागाळातल्या लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना एक प्रोत्साहन मिळावं, की आपण पण अभिनय करू शकतो, आपण पण काहीतरी एक प्रेझेंटेशन करू शकतो. हे एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण ही स्पर्धा घेत असतो. बाकी ह्याच्यातून काहीच हेतू नाहीये आपला. त्यामुळे कोणीही चुकीच्या मानसिकतेने इकडे बघू नये, अशी मी नम्र विनंती करतो सगळ्यांना. आणि मला असं वाटतं, की सर मग आपण इथे शेवट करायला काही हरकत नाही. सर तुम्हाला काही सांगायचंय? नाही, जे बोलायचं होतं ते मी बोललोय सगळं. पण जरी कुणाला जर काही शंका असले, काही असले, तर तुम्ही विचारू शकता वगैरे. मी त्या येस. सगळ्यांच्या नोट सुद्धा काढून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक कलाकाराचे नोट सुद्धा काढलेले आहे. अच्छा, अच्छा. कोणत्या कलाकाराला काय बोलायचं असेल तर ते बोलू शकतात, विचारू शकतात, की त्यांनाही बोलायला संधी मिळायला हवी जर कुणाला काही वाटत असेल चालेल ना, तर वगैरे. चालेल. हा, कोणाला काय तर जर बोलायचं असेल कुणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आहे ऑनलाईन आणि तुमच्या सगळ्याच्या सगळ्या एंट्रीचं मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. किंवा असं नाही केलं की हा. आणि हे एक पुन्हा सांगतो की हा रिझल्ट डॉक्टर सकपाळ सरांना सुद्धा आत्ताच समजलेला आहे. मी डिक्लेअर केलं हो. तोपर्यंत त्यांनाही माहिती नाही कोणता रिझल्ट होता तो. हा हा. तो मी आत्ताच आज घरी त्यांना आहे सर. कळालेला आहे. आम्ही आज ऑफिसला नाही आहे. आज बुधवार ना, ऑफिस बंद असतं बुधवारी. अच्छा अच्छा घरीच अच्छा. आहे. हा. सकाळपासून कामामध्येच होतो. तर थोडं गडबडच हम्म. झाली. ठीक आहे. तर कोणाला काय नाही, विचारायचं असेल, कुणाला काय काय बोलायचं विचारायचं असेल, असेल ते विचारू शकता. विचारू शकता. कोणाला काय विचारायचं असेल तर जस्ट हात वरती करा किंवा मेसेज करा. मग लगेच तुम्हाला मी अनम्यूट करतो. आपले चव्हाण सर आहेत, आपले डोंबिवलीवाले. कुठे गेले? चव्हाण सर, काय बोलायचंय का? आहे का? चव्हाण ऑनलाईन आहेत? सुभाष चव्हाण सर आहेत ना. सर बोलायचंय का काही? मी अनम्यूट करतो तुम्हाला. नाही, त्यांचा काही रिप्लाय नाही. अच्छा. नाही, त्यांनी केलं चांगलं, परंतु त्यांचं पण 5 मिनिटापेक्षा जास्त झालेले, 6 मिनिटाच्या वरती गेलेले त्यांचंही. हा ना. म्हणून ते प्रशस्ती पत्रकात आलेत. हो. बरोबर. हम्म. हम्म. बरं, कोणाला काय बोलायचं असेल तर जस्ट सगळ्यांनी हे करा. कोणाला बोलायचं हात करा. नाही वाटतं सर, कोणाला काय बोलायचं नाही. ठीक आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे, चालते. ते आपण फक्त संधी दिली हरकत नाही, ते हे ठीक आहे. करा. हम्म, मी हम्म, हम्म, काय करतो, सगळ्यांचं आज रात्रीपर्यंत सगळं पाठवतो ग्रुपमध्ये. ठीक आहे. हम्म, हम्म, आणि हम्म, कोणाला काय वैयक्तिक बोलायचं असेल तर वैयक्तिक नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी पाहिजे नंबर देईन सरांचा, काय प्रॉब्लेम नाही. हम्म. ठीक आहे, चालेल. तर मग धन्यवाद सर. तुम्ही पण आज वेळात वेळ काढून आज ओके. आपला निकाल जाहीर केलात. आणि खूप छान निकाल तुम्ही जाहीर केलात, त्याबद्दल तुमचे पण आभार व्यक्त करतो. सगळ्या स्पर्धकांचे आभार व्यक्त करतो, कारण का तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलात म्हणून ही स्पर्धा होऊ शकली. ओके, सो तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे. आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. आणि पुढच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ पाठवा. आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने सगळं निकाल जाहीर करत जाऊ. तर आपला आजचा हा निकालाचा जो दिवस होता तो आज इथे संपलेला आहे. आपली मीटिंग इथे मी संपवतो. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. ओके.